गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून स्वारगेट बस स्थानकाची पाहणी, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडूनही घटनास्थळाची पाहणी। स्वारगेटमध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई ताब्यात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांना जाब विचारायला गेलेल्या देसाई पोलिसांच्या ताब्यात। स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, डीसीपी स्मार्तना पाटलांची माहिती। आरोपी दत्तात्रय गाडेशी संबंधित 10 जणांची पोलिसांकडून चौकशी। पुण्यातील पोलीस प्रशासन निष्क्रिय, गाडेसारख्या साध्या आरोपीसाठी 1 लाखांचं बक्षीस जाहीर। ही कसली यंत्रणा? तृप्ती देसाईंचा हल्लाबोल। पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार, पोलिसांच्या 13 पथकांकडून शोध सुरू। शिवशाही बसमध्ये 2 दिवसांपूर्वी 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वैद्यकीय अहवालातून स्पष्ट, प्रशासनासह पोलीस यंत्रणा झोपेत। बलात्कार अत्याचार झाल्यावर ॲक्शन मोडवर येता का? पुण्यातील अत्याचाराची घटना दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखी। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। पुण्यातील सध्याच्या पोलीस आयुक्तांच्या काळात गुंडगिरी वाढली, पुण्यात सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना अभय दिला जातोय। संजय राऊतांचा पुण्याच्या घटनेवरून सरकारवर निशाणा। स्वारगेट अत्याचार प्रकरणी महत्त्वाचा पुरावा समोर, चालकानं बसचा दरवाजा लॉक केला होता, मात्र बसचा एअर प्रेशर उतरल्यानं गाडीचा दरवाजा उघडला। खात्यांतर्गत झालेल्या चौकशीत बस चालकाची माहिती। पुण्यातील शिवशाही बस गाड्यांची मोठी दुरवस्था, शिवशाही बसचा दरवाजा अक्षरशः दोरीने बांधण्याची वेळ। एसटीच्या हायटेक बस गाड्यांची अवस्था बिकट। स्वारगेटमधील घटनेविरोधात स्त्री मुक्ती लीगचं आंदोलन, आरोपीला तत्काळ अटक करा आणि कारवाई करण्याची मागणी। पुणे शिवशाही बस अत्याचार प्रकरण, रात्री शिवशाही बस फॉरेन्सिक तपासासाठी नेली, पुरावा नष्ट होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी। महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयात बैठक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत बैठक। महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करा, प्रताप सरनाईकांचे आदेश। पुण्यातील अत्याचाराच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल, घटनेचा 3 दिवसात अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना। स्वारगेट एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र, सुप्रिया सुळेंकडून ट्विट। स्वारगेट एसटी आगारातील अधिकाऱ्यांनी पुणे पोलिसांना दिलेलं पत्र, आगारात तृतीयपंथीय आणि गुंडांचा त्रास, पत्रात उल्लेख, सुप्रिया सुळेंची माहिती। स्वारगेट आगारातील 23 सुरक्षा रक्षकांना कामावरून काढलं, आगारात नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश, 1 आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या प्रताप सरनाईकांच्या सूचना। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानं उद्धव ठाकरेंकडून कौतुक। 4थीत शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकांचं गैरवर्तन, पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील घटना, संशयित शिक्षकावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। पुण्यात एका कॅब चालकाकडून महिलेसोबत अश्लील कृत्य, चालकानं अश्लील कृत्य केल्यामुळे महिलेची कॅबमधून उडी, पीडित महिलेकडून खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, कॅब चालकाला पोलिसांकडून अटक, कॅब चालक यूपीचा असल्याची माहिती। नाशिकच्या चांदवड तालुक्यात सरपंचाकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, विटावे गावातील सरपंचानं 2 साथीदारांसह मुलींच्या आजीच्या मदतीनं अत्याचार केल्याची माहिती, आरोपींविरोधात चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीत कचरा वेचणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, अत्याचाराप्रकरणी 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल, परभणीच्या हडको परिसरातील घटना। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरला ताब्यात घेणार, प्रशांत कोरटकरचा फोन बंद असल्याची पोलिसांची माहिती, प्रशांत कोरटकरच्या घराची पोलिसांकडून तपासणी सुरू। मी एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून भाजपनं आंदोलन केलं, आता कोरटकर सोलापूरकर एवढा बोलून गेला, कुणीही रस्त्यावर आलं नाही, विजय वडेट्टीवारांचा नरेंद्र महाराजांच्या भक्तांना सवाल। नामदेव ढसाळांच्या कवितांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप, चल हल्ला बोल या सिनेमात वापरलेल्या कवितांवर आक्षेप, दलित पॅन्थरच्या चळवळीवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट। वादानंतर अखेर 6 दिवसांनंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू, कर्नाटक प्रशासनाकडूनही आजपासून बस सेवा पूर्ववत केली जाणार, प्रवाशांना मोठा दिलासा। लाडकी बहीणचा फेब्रुवारीचा हप्ता आज जमा होण्याची शक्यता, नव्या निकषानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, आतापर्यंत 9 लाख लाभार्थ्यांना सरकारनं अपात्र ठरवलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सीआयडी आरोपपत्र दाखल करणार, जवळपास 1400 पानांचं आरोपपत्र दाखल होणार, सूत्रांची माहिती। मराठीतून एमए करणाऱ्यांना वेतनवाढ नाही, ठाणे महानगरपालिकेनं काढलं परिपत्रक, संबंधित निर्णयाविरोधात आंदोलन करणार, राऊतांचा इशारा। कोल्हापुरातल्या वळीवडेमध्ये तब्बल 18 गायींचा विषबाधेनं मृत्यू, वाळलेल्या चाऱ्यामुळे गायींना आम्लपित्त होऊन विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज। महत्त्वाच्या 2 मागण्यांपैकी पूर्ण झाली आहे, इतर 6 मागण्यांचा ड्राफ्ट एसपी साहेबांना देणार, निकमांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, धनंजय देशमुखांची माहिती।
राज्य सरकार शक्ती कायदा का पुढे नेत नाही हे एक रहस्य. शक्ती कायदा येऊ नये म्हणून कुणी फिक्सर बसलेत का? शक्ती कायद्यावर बोलताना संजय राऊतांचा राज्य सरकारला सवाल. राज्यात गृह खात्याची इब्रत रोज वेशीवर टांगली जाते अशी परिस्थिती. शक्ती कायद्याविषयी आताचं सरकार उदासीन. विजय वडेट्टीवारांची टीका. अत्याचाराला 48 तास उलटून गेले तरीही आरोपी सापडत नाही. महिलांसाठी सुरक्षा समिती नेमली पाहिजे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची मागणी. सूर्यवंशी कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून देण्याबाबत भेटीत चर्चा. मानवाधिकार आयोगाची परभणीच्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना नोटीस. संजय राऊतांविरोधात शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध. भांडूप रेल्वे स्थानकाबाहेर शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिवाजी पार्कवर मनसेचं पुस्तक प्रदर्शन तर गेटवे ऑफ इंडिया येथे 51 नव्या पुस्तकांचं प्रकाशन. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा मराठी भाषा दिनाचा सोहळा. भव्य सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. न्यू मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सोहळा. नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाजपकडे राहणार. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री होणार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. तर शिंदेदादांनी एकत्र बसून रायगडचा तिढा सोडवावा अशा सूचना. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील मतभेद दूर करण्याची जबाबदारी उपनेत्यांवर असणार. उद्धव ठाकरे घेणार विधानसभा निहाय अहवाल. सुरेश धस यांची 5,000 रुपयांची फसवणूक. कृष्णा आंधळेला पकडून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक. तर खासदार बजरंग सोनवणेंनाही फसवण्याचा प्रयत्न. कराडमधील एका मुलीचा अमेरिकेत मृत्यूशी संघर्ष. पालकांना अमेरिकेत जाण्यासाठी मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळेना. तर मंत्री आणि नेत्यांकडून नीलमच्या पालकांना कोणतीही मदत मिळेना. नाशिक शहरातील बस स्थानकांवर मद्यपींचा वावर. मेळा बस स्थानक आणि ठक्कर बाजार स्थानकातील वास्तव. महिलांची सुरक्षा वाऱ्यावर. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद. पुण्याच्या वाकडेवाडी आगारात पोलीस मदत केंद्रच नाही. नाशिक आगारात विजयभावी काळोख. तर सोलापुरात पार्किंगमध्ये एकच सुरक्षा रक्षक. रत्नागिरीसह कोल्हापुरातीलही एसटी आगारात लाईटची व्यवस्था नाही. TV9 मराठीकडून रियालिटी चेक. टोरेस घोटाळ्यातील आरोपी व्हॅलेंटिना कुमार हायकोर्टात दाखल. गुन्हा रद्द करण्यासाठी व्हॅलेंटिनेचा हायकोर्टात धाव. मुंबई हायकोर्टात 19 मार्चला सुनावणी होणार. जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या दरात 500 रुपये तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण. सोन्याचा दर प्रतितोळा 89,198 रुपये तर चांदीचा दर प्रति किलो 97,000 मुंबई कोकणात तापमानाचा कहर वाढला. उष्णतेच्या लाटेनं नागरिक हैराण. फेब्रुवारीतच उष्णतेची लाट जाणवत असून तापमान 40 अंशाच्या उंबरठ्यावर. अकोला जिल्ह्यात ट्रॅक्टरमधून शेतमजुरांचा जीवघेणा प्रवास. अकोट तालुक्यातल्या पणज रुईखेड मार्गावरील प्रकार. मालवाहू वाहनातही बसायला जागा नसल्याचं चित्र. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती. एका प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 4 जण अटकेत. हिंगोलीत नळाला पाणी येत नसल्यानं ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 60 जणांवर जप्तीची कारवाई. घरबांधणी व्यवसाय शेती कर्जाच्या थकबाकीमुळे जप्तीची कारवाई. सोलापूरच्या बार्शीत वृद्धाचा खून करून उसाच्या फडात पुरून ठेवल्याचा प्रकार. गळ्यात सोनसाखळी आणि पैशांसाठी खून केल्याचं समोर. या प्रकरणात 2 आरोपींना अटक. अक्षरसृष्टी संस्थेकडून पुरंदर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवला. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना भारताची प्रगती इतिहास पाहण्याची संधी. मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेतर्फे भव्य पुस्तक प्रदर्शन. राज ठाकरे यांच्या हस्ते संध्याकाळी उद्घाटन होणार. आजपासून 3 मार्चपर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार. जळगावच्या मुक्ताईनगरमधील दुपेश्वरमध्ये महाबेलपत्र अर्पण सोहळा. पंचक्रोशीतील स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येनं सहभागी. जळगावच्या अमळनेर बाजार समितीत रब्बी हंगामातील शेतमालाची मोठी आवक. बाजार समितीत 10,400 क्विंटल धान्याची आवक. भंडाऱ्यात दुचाकीला भरधाव ट्रकची धडक. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. ट्रक पोलिसांकडून शोध सुरू. भंडारा साकोली महामार्गावरील धारगाव येथील घटना. DGCAच्या अधिकाऱ्यांकडून नवी मुंबई विमानतळाच्या सज्जतेचा आढावा. फैज अहमद किडवई यांनी अधिकाऱ्यांसह घेतला आढावा. विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा टप्पा. पुणे शहरात GBS रुग्णांची संख्या कमी होण्यास सुरुवात. पालिकेकडून आर्थिक मदत बंद करण्याचा पालिकेच्या आरोग्य विभागाचा प्रस्ताव. 1 मार्चपासून अंमलबजावणीची शक्यता. पुण्यातील पूर्व भागाचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार. चंदननगरमधील जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद. वीज दर कपात प्रस्तावावर आज ई-सुनावणी होणार. राज्य विद्युत नियामक आयोगातर्फे ई-सुनावणी. युनिट 80 पैशांनी स्वस्त होण्याची शक्यता.
केरळच्या धर्तीवर आता रत्नागिरीतही हाऊसबोट सुरू। रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून सिंधुरत्न समृद्धी योजनेतून सुरू केली हाऊसबोट। परभणीत फायनान्स कंपनीचे कर्मचारी आणि वाहन चालकामध्ये राडा। फायनान्सचे कर्मचारी दुचाकी ताब्यात घेण्यासाठी आल्यानं वादादरम्यान जोरदार मारहाण आणि दगडफेक। इंदापूरच्या भिगवणजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात। अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं मोठं नुकसान। 9 महिन्याच्या गरोदर महिलेचा गर्भातील बाळासह उपचारादरम्यान मृत्यू। भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील घटना। बुलढाण्यात मधमाशांच्या हल्ल्यात 100हून अधिक भाविक जखमी। पिंपळगावमधील निर्मळेश्वर यात्रेत मधमाशांचा भाविकांवर हल्ला। जखमींवर सिंदखेडा राजासह जालन्यातील रुग्णालयात उपचार। बेशिस्त वाहन चालकांवर देगलूर पोलिसांकडून कारवाई, तर नियमांचं पालन करा, पोलिसांकडून नागरिकांना सूचना। वडवणी तालुक्यात प्रभाळे कुटुंबाचा अनोखा विवाह सोहळा संपन्न। सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांना हार तुऱ्यांना बगल देत संविधानाच्या प्रती देऊन स्वागत। सोहळ्याची परिसरात चर्चा। साताऱ्यातील कोयना धरण MSCB कॉलनीत बिबट्याचा वावर। वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। चिखलदरामध्ये बाळाला गरम सळईनं चटके दिल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आईविरुद्ध गुन्हा दाखल। श्वासनाच्या त्रासामुळे बाळाच्या हृदयाचं प्रत्यारोपण करणार। रायगड खालापूर तालुक्यातील थीम पार्कमध्ये सहलीसाठी गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। 8वीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। सोलापुरात लग्नाच्या वरातीत काही महिलांचा अश्लील हावभाव करत डान्स। अश्लील हावभाव करत नाचल्याप्रकरणी 5 जणींवर गुन्हा दाखल। पोलिसांकडून डीजे ट्रॅक्टरसह 80,000चा मुद्देमाल जप्त। राज्यात वीज निर्मितीत 1500 मेगावॅटने वाढ। उन्हाचा तडाखा आणि वाढत्या विजेच्या मागणीमुळे वीज निर्मितीत वाढ। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांच्या 2 गटात हाणामारी। वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिला तुरुंगाधिकारी देखील जखमी। कारागृहातील मुलाखत कक्षात किरकोळ कारणातून झाला होता वाद।